चला तर हाय सगळ्यांना. काय ठुकणी आज पहिल्यांदाच बघितली. ठुकणी नाव आहे ना हिचं. एवढं छान वाटतंय ना. आणि आई एवढी मोठी रूम कसली भारी वाटेल बघ. हा लय छान वाटतंय मला. हो का हिथून त्याची हितपर्यंत मोठी लट रूम झाली नुसतं. ह्यात जर राहायचं म्हणलं ना एका माणसाचा सगळा परपंच बसेल 2 माणसांचा. वायलेट होता का मला? मला एकटीला का तुझ्या घरात जागा पुरं नाही. मला एकटीला का वायलेट होता का? वायल्याचा काय सवाल आहे? बिताडोस मध्ये वायलं काय? आता माझं सामान हो तरी चाल, पण गाडी कुठे लावायची? गाडी ह्या खोलीत लावा येत नाही ना. मोठी रूम असली ना लय भारी वाटतं. असं मोकळं मोकळं छान एकदम. सगळी ताई ती आल्या सगळी एका झोपा हे असल्यावर भारी वाटतं का नाही? खायला प्यायला. तर असू द्या ती काढली गाडीसाठी खोली, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण मला ती रूम लय आवडली. लय मोठी झाली अशी छानपैकी. 2 साईडून भितळा ठोकायचंय, पूर्ण ओपन ठेवायचंय गाडी जायला यायला. दोन्ही 2 व्हीलर पण बसत्यान. वलन पण होईल कपडे वाळवायला. उन्हातानाची कपडे लय पांढरी पडतात म्हणून पण होईल सावलीला. आणि पावसा पाण्याचं वाळत नाहीत म्हणून पण होईल सावलीला. हे दोन्ही होऊन जाईल म्हणून. तर चला झाडून काढायचंय मला. पण रोजचं रुटीन चहा वगैरे प्यायचा, छान असा एक व्हिडिओ काढायचा आणि व्हिडिओ तिकडे जाऊन सोडून यायचा. मग आल्यावरती झाडून काढून प्यायचं पाणी आणायचं. मग बघायचं नंतर राहिलेलं काम. मका सगळी नाही टाकली गुरांना. टाकली एक कवळा टाकला, एक कवळा राहिला द्यायची टाकून म्हणजे पाणी पेटे. गुरांना 1-1 कवळा मका टाकावा लागेल. तर असू द्या. शुभ्रा गेली तिकडं आजीकडं आणि आपण ती जी होतं ना ती आली का माघारी? शुभ्रा नाही आली. ही दोघंच आलेत इथं. शुभ्रा नाही येत. आजीकडे गेली म्हणजे तिकडच रमती. ही खुली बघायला गेली. ती प्लाऊड टाकायचं का भिताड टाकायची ती बघायला. होय ती देवाच्या घरातलं काढायचंय आपल्याला. तर असू द्या तुम्हाला दाखवते ना. आईने आज काय केलंय माहिती तुम्हाला? कांदा भाजलाय ना आज आपण मसाल्याला. निम्माच भाजलाय कारण कांदा भाजाय उरकत नाही. अख्खा दिवस गेलाय तेवढाच कांदा भाजाय. तुम्हाला मी दाखवते लाईट लावून. बघा कसं मस्त पैकी तुम्हाला दाखवते. आता या अंधारात काळा दिसतोय तुम्हाला, पण उजेडात घेऊन जाते. आणि ही कांदा वल्लाच भाजलेला असतो. हे बघा असा आहे कांदा. असा कुरकुरीत वाजला पाहिजे मग तो भाजलेला झाला. मग छान असा मसाला तयार होतो. तर इथं उजेडात घेऊन पण दाखवते का असा मस्त असा छान आहे. भांडी घासायच्या, झाडून काढायचे. पण ती लय भारीतलं या. लय भारी वाटते. असं वाटतंय हिथंच राहावं. इथून असं मस्त पैकी बेताळापर्यंत. ही हिथं एक रूम, हिथं एक रूम, असं 2 आहेत. पण ही एकच आहे मोठं. करायचं का किचन मोठं? माझी लई इच्छा झाली अशी. बघा ना बरोबर इकडं असा किचन वाटा बसला का ना. एवढं मोठं किचन. किती मोठं आहे तुम्हाला दावते इथून कोपऱ्यातून. असं ठोकून सगळं खडं ही चोपून ठेवल्यात इथं. सारं मस्त पैकी झालं आजचं काम. एवढं मोठं ढकलून पांगून ठेवलाय. कोंबड्या सोडल्यात इथं छान अशा मस्त पैकी. तर चला असू द्या. पाणी आणायचे, झाड काढायचे. आपाचा हात दुखतोय. आपा गडी बघाय हा बी नाही, नाही बी नाही, हात दुखतोय. तर असू द्या. घेते चकाचक झाडून वगैरे घेते आवरून जरा फ्रेश पैकी मस्त असं. तर दाखवलं तुम्हाला. आता मिरच्या तिकडल्या घरात नेऊन ठेवल्या होत्या. एखादे दिवस टाइम भेटला ना सगळ्या मिरच्या व्यवस्थित नीट करून. किती नाव शुभ्राचा डब्बा आणि बॉटल आणलं होतं. आर्यन भाऊजी घेऊन आलत. त्यांच्यापाशी बरं होती. दिले असन बाईंनी, कारण की उद्या तिला डबा द्यायला शाळेत गेली आणि डब्बा आणि बॉटलच नाही घेऊन आली. नुसतं तशी चालते माघारी. चला तर गेली आपण ती. मी तेवढं खायला टाकली गुरांना म्हणजे जायला तिकडं. कोंबड्या मिसळते ना आपले, त्यांच्या कोंबड्या आल्या तिकडं. गुरांचं शेण काढलं मगाशी. सगळं चकाचक झाडून काढलं. आणि
व्हिडिओ चालू आहे म्हणल्यावरती असंच खायला टाकावं लागेल गुरांना. गुरांचं खाणं पिणं मी घेतलंय आता कॉन्ट्रॅक्ट. मोबाईल धरून आपदा होते टाकायची, पण तसंच दमाने दमाने आपांनी हिरवी मका आणली. हा हा असं सोपं पडेल. कसं मस्त अशी हिरवीगार मका छान अशी अशी गुरांना वैरण काडी टाकायची. कोंबड्यांना ध्यान टाका म्हणलं. टाका. अंधार पडला काय केलं बंद केलं त्याच्यामुळे झाले. आता एवढंच चिपाडं राहिले ते. तुमच्याबरोबर बोलत बोलत टाकलं गुरांना खायला. खात्यात आता निवांत. आईंनी तर कोंबड्याला रुटीनच असतं. सकाळी उठायचं, छान असं शेण झालवट करायची, झाडून काढायचं, गायांना गोळी ठेवायची, दोनदा खायला टाकायचं, कपडे धुवायची, भांडी घासायची, पसारा आवरायचा, झाडून काढायचं. 4 वाजले की पण खाया टाकायचं, छान असं झाडून काढायचं, चहा प्यायचा. आई तर सकाळच्या भाकरी कालवण, संध्याकाळी भाकरी कालवण करतात बसून बसून. तेवढंच आजारी होते ना आता तुळजापूरला जाऊन आल्यामुळं, त्याच्यामुळे त्यांना काय बाहेरले नाही करून दिलं. हाणून आणावं लागते. तसे येते तो त्यांच्याच येतेल. नेमकं कोंबड्यांचा गोळच कडं नाही. त्यांच्या आणि आमच्या साऱ्या मिक्सच होते. ते आमच्या त्यांच्या जातात, त्यांच्या आमच्यात येते. त्याच्यामुळे कोंबड्यांना लई ध्यान राखावं लागतं. खड काम करत करत खड खड ती नाहीत आपल्या. खड का आपल्याच इथं खड. त्यांच्या दारामोर पण आहेत खड खड. खड खड येतच नाही तर कोंबड्याच. खड चिपाडच घेते खाणं. पळाले चिपाड घेतली की पळाले. ती मोठी आहे आणि चाळ नाही काहीतरी ती खाते ते. हा हा व्हिडिओ सोडायचा ताप आहे. अशा कोंबड्या गोळा करायच्या. असू द्या तर बाय सगळ्यांना. आज एवढाच 8 मिनिटाचा व्हिडिओ बघा छान असा. काय सांगायचं तुम्हाला. आले इकडं रोजचीच 30 काम. किती दिवस तुम्हाला मी सांगते जाईल पण मला काय ती हॉटेलवर नाही तर. हॉटेलवर म्हणजे मग जायचं आहे आपलं बघायला, फिरायला, व्हिडिओ काढायला. वाईस मदत करू लागाय रेशमाताईला त्यांना. रविवार परत आज कुठला वार होता, बुधवार, शुक्रवार, रविवार अशा वारी गर्दी असते ना, मंगळवार. त्याच्यामुळं तर असू दे. कसा वाटला व्हिडिओ सांगा. आणि माझ्या कानालाच लागले ती ठुकणी मगाशी. असं इकडून बघा क्लिअर दिसतं. इकडं सूर्य आलाय आणि आज नाही पाऊस आमच्या इकडं. तुमच्या इकडं आहे का बघा. तर बाय सगळ्यांना.